महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी खर्च करण्यासाठी शासनाची घाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण एकाच दिवसात तब्बल 469 शासन निर्णय जारी करण्यात आले। शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा 200हून अधिक शासन निर्णय जारी करण्यात आलेले होते। एकट्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या 68 निर्णयांचा यामध्ये समावेश आहे। मोठ्या संख्येने घेतलेल्या निर्णयांमुळे शासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह आता निर्माण होतंय। वर्षभरात रखडलेले निर्णय एकाच दिवसात कसे काय घेतले जात आहेत, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कुठल्या विभागाने एकाच दिवसात किती निर्णय घेतलेत याचाही आपण आढावा घेणारच आहोत। पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने 68 निर्णय घेतलेले असून दिव्यांग कल्याण विभागाने 46 निर्णय घेतलेले आहेत। महसूल आणि वन विभागाकडून 38 निर्णय घेतले गेलेले आहेत। सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने 28 निर्णय घेतलेले आहेत। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 27 निर्णय घेतल्याचं समोर आलेलं आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने 25 निर्णय घेतलेले आहेत।